नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत अतिशय चमचमीत आणि करायला अतिशय सोपी अशी ओली भेळ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भेळ करण्यासाठी पातेल्यामध्ये 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे. इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या होत्या आणि 1 लसणाची पाकळी व्यवस्थितपणे कुटून घेतलेली आहे. चवीपुरते मीठ घातलेले आहे. मुरमुरे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजसाठी निहा की रसोईला नक्की सबस्क्राईब करा. इथे तुम्ही पाहू शकता मुरमुरे व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये 1 वाटी फरसाण घातलेला आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि पुन्हा एकदा भेळ व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईबही करा. इथे तुम्ही पाहू शकता भेळ आपली व्यवस्थितपणे मिक्स झालेली आहे. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये शेंगदाणेही घालू शकता. आता यामध्ये बारीक शेव घालून घेऊया. भेळ पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये साधारण 1 वाटी चिंचगूळ चटणी घालून घेऊया. चटणीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे भेळ मिक्स करून घेऊया. इथे आपली ओली भेळ तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते. चला तर मग भेळ आता आपण सर्व्ह करून घेऊया. गार्निशिंगसाठी वरून शेव घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया.